हॅलो नमस्कार, नॅनो एक्सटी ट्रॅव्हलरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागे आपण मागच्या ब्लॉगला म्हणालो होतो की आपल्याला हे करायचं काय, मायलेज काढायचा होता गाडीचा. जो आपण सेन्सरची वायर कनेक्ट केली होती, आपण मायलेज काढायचं राहिलेला होता आपल्याला. तर चला आपण आपल्या मायलेज बघूया किती भेटतोय. एक छोटी राईडमध्ये बघू किती भेटतोय. लॉंग राईडला नक्कीच जास्त मिळू शकते, पण तरी पण आपण बघूया. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक देखील करायला विसरू नका. शेअर करता तर नक्की शेअर करा. चला आता आपण आपली गाडी स्टार्ट करूया. आता गरम पण खूप व्हायला लागले आतमध्ये. गाडी आपण आपली स्टार्ट केली आहे. हा आपली गाडी आता आपण ऑलरेडी क्लीन आहे. आपली गाडी, आपले स्वामी आता आपण थोडा सेट करूया इथून ना. हे आपण 0-0 केलंय किलोमीटर. हा मायलेज आपण 0 केलाय. सो बघूया आपण आता काय मायलेज देते. चला तर निघूया. चला मग आपण आता निघालोय मेन रस्त्याला आता. आणि बघूया सध्या जो मायलेज काटा दाखवतोय तो काय 0-0च दाखवतोय. अजून काय त्याच्यावर काय रिडिंग आले नाही. आणि हळूहळू रिडिंग येईल त्याच्यावरती. पहिली छोटी रिडिंग येईल, नंतर ती रिडिंग वाढत जाईल. आणि जो मायलेज आहे तो आता दाखवतोय आपल्याला. मग अशी 10चा दाखवत होता आणि आता तुम्ही बघू शकता 11.5चा दाखवतोय. तर हा हळूहळू वाढायला चालू होईल ॲव्हरेज. बघूया आता किती पुढे पुढे हळूहळू वाढतोय. पण जास्त काय लांब आपण जाणार नाही आहेत, पण तरी पण आपण बघूया. आता नवीन एक आपला ब्रिज झालाय. तेराचा ॲव्हरेज आता 13, 13.5, 14चा ॲव्हरेज आता गाडी दाखवायला लागली. ॲव्हरेज आहे तो 14.6चा ॲव्हरेज दाखवतोय. थोडा ट्रॅफिकमुळे बघूया. आत्ताचा जो ॲव्हरेज आहे थोडासाच आपण पुढे आलोय. 1-1.5 किलोमीटर पुढे क्रॉस केल्यानंतर आपण शूट परत चालू केलं. तुम्ही बघू शकता ॲव्हरेज बघा 17.1चा ॲव्हरेज आता गाडी द्यायला चालू केलं त्यांनी. 17.3 5 असं होईल आता लगेच.
आता गाडीने आपल्या ॲक्च्युली ॲव्हरेज दिलेला आहे आपल्याला तो 18.3चा ॲव्हरेज दिला आहे गाडीने. आणि जो आपल्याला आता गाडी ॲव्हरेज देते तुम्ही बघू शकता, हे बघा 19.4, म्हणजे लगभग एक 20चा ॲव्हरेज आता देते. आणि तो जसा आपण चालवू थोडासा पुढे अजून तसा तो ॲव्हरेज ॲक्च्युली वाढत जाणार. तो आत्ताचा जो ॲव्हरेज आहे गाडीचा हा बघा, ॲव्हरेज बघा 20.4चा ॲव्हरेज गाडी देते आपल्याला. 20.4 म्हणजे हा साधारणपणे 22पर्यंत तुम्हाला आता म्हणजे आपल्याला जी गाडी ॲव्हरेज देते ती बघा, ॲव्हरेज तुम्ही बघू शकता 21.4चा ॲव्हरेज गाडी द्यायला लागली. जो आपल्याला ॲव्हरेज हा भेटला आहे 22चा ॲव्हरेज आहे गाडीचा. आणि हा जो ॲव्हरेज आहे हा ॲक्च्युली आपला AC मध्येच ॲव्हरेज आहे. तुम्हाला वाटेल नॉन AC ॲव्हरेज असेल. हे बघा आपली AC चालू आहे ऑलरेडी. AC आपली चालू आहे आणि आपला AC मधला ॲव्हरेज आहे. पण तुम्हाला AC मध्ये एक सांगायचं गेलं तर 21चा ॲव्हरेज पकडून चालायला काही हरकत नाही. 22चं तुम्हाला भेटणारच आहे, विषय तो नाहीच आहे. AC मध्ये आपल्याला मी बोललो ना 21-22चं तुम्ही मला वाटते पकडून चालायला काही हरकत नाही. एक चांगला रोड मिळाला म्हणजे चांगला अशी मोकळा रोड व्यवस्थित असेल तर तुम्हाला ॲव्हरेज देखील गाडी चांगल्या प्रकारे देईल. ती एक AC मध्ये तुम्हाला 22चा ॲव्हरेज ती देऊ शकते, 23चा देखील देऊ शकते ॲव्हरेज. असं काय ना, मी 22 बोलतोय. चांगला रोड असेल तर तुम्हाला ती AC मध्ये तुम्हाला 23 पण देऊ शकते, 24 पण देऊ शकते. आणि नॉन AC गेलात तरी तुम्हाला 24-25 पकडून चाला. एक चांगला ॲव्हरेज आहे 24-25 ॲक्च्युली. एका 4 व्हीलरला ॲव्हरेज त्याला बोलणं आपल्याला एक चांगला ॲव्हरेज आहे तो. बरं बघायला गेलं तर आपण खूपच चांगला ॲव्हरेज आहे. आणि सांभाळ हा एक माणसाचा, आपण जाताना किती 4 माणसं जातो. 4 माणसाचा जागा एक पकडून चाला तुम्ही ॲव्हरेज. 21चा ॲव्हरेज दिला गाडीने, 21-22चा तुम्हाला AC मध्ये, तरी पण तुम्हाला खूप भारीच आहे, खूपच. गरमी पण एवढी आहे, खूप गरमी आहे. आणि एवढ्या गरमीमध्ये आपल्याला एका बाईकच्या प्राईसमध्ये गाडी आपल्याला मिळते आणि वर्थ आहे, हे काय बोलायला काय हरकत नाही आहे. जी आपण गाडी परचेस केली होती ही काय एखाद्याला वाटलं अरे काय यार गाडी असं, पण काहीकांचं रिॲक्शन एवढं छान येतं. काही गाडी आता कशी थोडी रेअर झाली, खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळते, काही एवढी गाडी दिसत नाही आपल्याला. सो आपल्याला ॲव्हरेज दिला आहे गाडीने, 22चा ॲव्हरेज आपल्याला दिलेला आहे. आपण काय जास्त किलोमीटर चाललो आहे आता मी चेक करतो आहे. तर आपण गाडी चालवले एक 20 किलोमीटर गाडी चालवली. 20 किलोमीटरच्या मायलेजमध्ये आपल्याला म्हणजे पर लिटर 21-22चा तिने एक AC मध्ये चांगला 22चा ॲव्हरेज आपल्याला AC मध्ये दिला आहे आपल्याला तिने. खूप चांगला ॲव्हरेज म्हणता येईल ॲक्च्युली गाडीचा. आपल्याला वाईट ॲव्हरेज मिळत नाही आहे, खूपच चांगला ॲव्हरेज आहे. कदाचित हायवेला आपण खूप जास्त म्हणजे निघालो, आपण किती किलोमीटर एक 100-1 किलोमीटर गेलो हायवेला
तर 100 किलोमीटर चालत असताना आपल्याला गाडी खूप चांगल्या प्रकारे ॲव्हरेज देईल. म्हणजे जी आपल्याला 22 दिसतोय तिकडे आपल्याला कमीत कमी 24 तरी ॲव्हरेज आपल्याला देईल आपल्याला गाडी. पण ती ट्रॅफिक आहे की नाही त्याच्यावरती पण अवलंबून आहे. ट्रॅफिक असला तर आपल्याला ती 24 वगैरे काय गाडी देणार नाही ट्रॅफिकमध्ये ॲव्हरेज, कारण का AC चालू असल्या कारणाने मग ते आपल्याला ॲव्हरेज थोडासा ड्रॉप तिथे येईल. आणि आपल्याला तर सर्वांना माहिती आहे का पेट्रोल आहे जो आत्ताच्या टायमातला पेट्रोल आपल्याला मिळतो आहे ते मिक्सिंग पेट्रोल असल्या कारणाने आपल्याला कुठल्याच गाड्या जास्त ॲव्हरेज देत नाही. ह्याच्यामध्ये मग पॉवरचं पेट्रोल आहे जे थोडं कॉस्टली 113 रुपये लिटर कसं काहीतरी आहे, 113 का 115 रुपये काहीतरी आहे असं काहीतरी, जास्त आहे काय माहिती. तर तो पेट्रोल टाकला तर कदाचित आपण अजून चांगला ॲव्हरेज गाडीमधनं ह्या काढू शकतो. कारण का पेट्रोल वेरियंट असल्या कारणाने तुम्हाला ॲव्हरेज हा चांगलाच मिळतो आहे. म्हणजे एक 21-22चा तुम्हाला गाडी ॲव्हरेज ऑन रोड देत असेल तर मग खूपच छान आहे. आणि मला वाटतं नॉन AC समजा आपण कुठे मॉर्निंगच्या टायमात खूप चालेल फिरायला, थंड वातावरण आहे, AC आपण लावतच नाही, तरी पण तुम्हाला एक 22चा ॲव्हरेज तिथं अशीच आरामात देऊन टाकेल. 21-22चा ॲव्हरेज तुम्हाला देईल, म्हणजे 20+ तुम्हाला ॲव्हरेज देईल. मग ती किती देऊ शकते तुम्हाला? 24 देऊ शकते, 25 देऊ शकते, 26 देऊ शकते. कारण का काही मी असं व्हिडिओमध्ये बघितलं आहे की ॲव्हरेज हा नॅनोला खूप जास्त आहे. म्हणजे कोणी तर 27-28 पण असा काहीतरी आहे, भेटला असेल काय सांगता येत नाही. कारण का ते चांगला रोड त्यांना मिळाला असेल तर ती ऑब्व्हियसली देणार. कारण का मी आता 20 किलोमीटर गाडी चालवली तरी पण मला 22चा ॲव्हरेज दाखवला तिने. मग ते ऑब्व्हियसली जो 50-60 किलोमीटर गाडी चालवत असेल तर त्याला त्या पिरियडमध्ये चांगल्या रोडला, चांगल्या एक्सप्रेसवेला तो ॲव्हरेज ऑब्व्हियसली त्याला येणारच आहे. तर हा आपल्यासाठी एक व्हिडिओ तयार केला की नॅनोचा एक ॲव्हरेज. गाडी खूप रतन टाटा सरांनी जी गाडी बनवली होती, ज्या पर्पजसाठी बनवली होती, एक फॅमिली आपली, तिचा इन्सिडेन्स तो झालेला होता जो पुढचा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेलच. तर त्या कारणामुळे जी गाडी त्यांनी बनवली होती ती खरोखरच खूप भारी गाडी. म्हणजे आपण तिला हे केलं का नाही मिडल क्लासपेक्षा मग मिडल क्लास लोकांसाठी, मिडल क्लास लोकांसाठी जशी ती टॅगलाईनमुळे जो गाडीचा हे झाला तर नाही आहे. तर खूपच गाडी खूप छान आहे. आणि काय आहे माणसाला पावसामध्ये जायला तुम्हाला गाडी आहे, माणूस आतमध्ये भिजत नाही. आता एवढा मस्त ऊन बाहेर पडतोय, खूप गरम होते, त्याच्यामध्ये आपण मस्त चिल्ड एसी. आणि AC तर एवढी चिल्ड आहे की नाईटच्या टायमात म्हणजे समजा मी 7-8च्या नंतर टेम्परेचर थोडा अजून बाहेरचा थोडा डाऊन झाला असा पण तिचा खूप चांगला AC गरमीमध्ये. पण थोडासा नाईट झाला, थोडा शांत, त्याच्यामध्ये AC 2वर सुद्धा ठेवली तरी तुम्हाला AC ही बंद करावी लागते. तुम्हाला डायरेक्ट बंद करायला लागते AC. कारण का ती AC तेवढी आपण हेच करू शकतो, एवढी चिल्ड AC आहे ना. हे कान बिन सगळे असे हात वगैरे गाडी चालवताना आपल्या इथे असं सुन्न पडतात, एवढी चिल्ड AC आहे नॅनोला. खूप ग्रेट गाडी आहे. CNG वेरियंट आहे तो खूपच भारी वेरियंट आहे तिचा. तो नंतर वाटते निघालेला होता. त्याला ॲव्हरेज 30-35चा काहीतरी सांगतात. नंतर मला वाटतं डिझेल वेरियंटमध्ये पण काढणार होते. 1-2-3 काहीतरी गाडी मला वाटतं इलेक्ट्रिकमध्ये पण गाड्या निघालेल्या होत्या, खूप चांगल्या होत्या. लोकांनी खरोखर प्रोत्साहन दिलं असतं म्हणजे गाडीनं, तर खरोखरच त्याच्यामध्ये खूप इन्व्हेन्शन होत गेलं असतं. जशी पहिली गाडी निघाली ती थोडा प्रॉब्लेम काहीच यायला लागले पहिल्या फेजमध्ये. नंतर गाडी अपग्रेड आता जी आपल्याकडे आहे ती ट्विस्ट XT वेरियंट आहे, टॉप मॉडेल आहे तो सुद्धा खूपच चांगला आहे. केबिन वगैरे खूप छान आहे, काय प्रॉब्लेम नाही. कारण की आता तुम्ही बघितलं असतील मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही थोडा 150-200 किलोमीटर रनिंग करून आलो, तरी म्हणजे 300-400 किलोमीटर रनिंग केले तरी आम्हाला काय प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे खूप मस्त गेलो, मस्त आलो, एकदम छान एक्सपिरियन्स वाटला आम्हाला. सो बघूया पुढचा व्हिडिओ. आता आपण कुठे निघतोय बाहेर, त्र्यंबकेश्वरचा देखील प्लॅनिंग केला होता. बघूया तो सक्सेस मोडला जातोय का दुसरीकडे कुठे जायचं ठरतंय का, बघूया. सो चला, जास्त मी व्हिडिओ काय लांबवत नाही आहे. व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब तर करा, तर पुढची म्हणजे जी व्हिडिओ पुढे
टाकणार ती तुम्हाला दिसणार. सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला व्हिडिओ पुढचे दिसणारच नाही. सो चला ह्याच व्हिडिओला आपण इकडे एंड करूया आता. सो चला बाय बाय.